सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास 1 कोटीची रक्कम नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली आहे। उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई करण्यात आली। आज नगरपालिका गस्ती पथकानं 91,50,000 रुपयांची रक्कम पकडली। टाटा सुमो जीपमधून ही रक्कम जप्त करण्यात आली। जुन्या 1000च्या नोटांच्या रूपात ही रक्कम होती। जीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव आहे। ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। सहकार मंत्र्यांच्याच उद्योग समूहाच्या गाडीतल्या 91 लाखाविषयी कसलीच कागदपत्र मात्र नाहीये। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये जिल्हा प्रशासनाच्या भरारी आणि दक्षता पथकानं 20 लाखांची रोकड जप्त केली। कोरणी घाट नाक्याजवळ मध्य प्रदेशातून येणाऱ्या इनोवा गाडीमध्ये ही रक्कम असल्याचं आढळून आलंय। गाडीतल्या लोकांना या रकमेचा कोणताही हिशेब देता आला नसल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। तर छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या फॉर्च्युनर गाडीतूनही 25 लाखांची रोकड ताब्यात घेत दोघांना अटक करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरातील दानपेट्या अचानकपणे उघडण्यात आल्या। पश्चिम महाराष्ट्र देवस्थाननं शासकीय आदेशानुसार या दोन्ही मंदिरातल्या दानपेट्या उघडल्या। या दानपेट्यांतील जुन्या नोटा बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहेत। येत्या आठवड्याभरात देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्वच मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद करण्यात येणार असून त्याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याला सादर करण्यात येणार आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा फटका राज्यभरातल्या पतपेढ्यांनाही बसलाय। पतपेढ्यांना नोटा स्वीकारण्याची परवानगी नसल्यानं सगळेच व्यवहार ठप्प झालेत। ना ग्राहकांकडून ठेवी स्वीकारता येत आहेत, ना कर्जाचे हप्ते। त्यामुळे पतपेढ्यांतील कोट्यावधींची उलाढाल अवघ्या काही हजारांवर येऊन पोहोचली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या पतपेढ्यांचे संचालक आणि ग्राहक दोघंही हतबल झालेत। सुट्या पैशाच्या वादातून अहमदनगरमध्ये एका पोलिसानं माळीवाडा बस डेपोच्या प्रमुखाला मारहाण केली। नगर दौंड बसमध्ये 1000च्या सुट्या पैशावरून महिला प्रवासी आणि वाहकामध्ये वाद झाला। महिलेनं बस स्थानकात आपला मुलगा सुटे पैसे घेऊन येईल असं सांगितलं, मात्र मुलगा वेळेवर पोहोचला नाही आणि वाहकानं बस रवाना केली। त्यानंतर आलेल्या मुलानं बस का सोडली असं विचारत बस स्थानक प्रमुखाला मारहाण केली। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याचा मोठा परिणाम राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारांवर पाहायला मिळतोय। उमेदवारांना पैशाची चणचण भासत असून पैसे नसल्यानं पदयात्रेमध्ये कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती दिसून येते। पैशांअभावी प्रचार साहित्यही खरेदी करता येत नसल्यानं उमेदवार संभ्रमात तर कार्यकर्ते उदास दिसतात। सोलापुरात विद्यार्थी सेनेकडून नोटबंदीच्या अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला। पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांना झेंडू बॉम्बचं वाटप करण्यात आलं। पैशासाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांना पाय आणि कंबरदुखीचा त्रास होतोय। त्यांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थी सेनेनं हे आंदोलन केलं। सरकारचा निर्णय नागरिकांसाठी कसा त्रासदायक ठरतोय हे या आंदोलनातून सांगण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक बाजार समित्यांमधला कांदा लिलाव ठप्प झालाय। लासलगावसह नामपूर, येवला, उमराणे या ठिकाणच्या बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्यात। व्यापाऱ्यांकडच्या 500 आणि 1000च्या नोटा शेतकरी स्वीकारत नाहीयेत, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुटे पैसे नसल्यानं व्यापाऱ्यांनी पैसे देणं जमत नाहीये। त्यामुळे मोठ्या रकमेच्या सुट्या पैशासाठी व्यवस्था होईपर्यंत बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहेत। 500 आणि 1000च्या नोटबंदीमुळे ठिकठिकाणी संघर्षाचे प्रसंग उद्भवत आहेत। रुग्णालयही त्याला अपवाद नाहीयेत। चिपळूणच्या वालावलकर रुग्णालयानं मात्र हा संघर्ष टाळून रुग्णांसाठी 20,000पर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतलाय। ग्रामीण भागाच्या लोकांची अडचणी होऊ नये आणि सरकारच्या निर्णयाचं स्वागत म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचं 20,000पर्यंतचं बिल माफ करण्यात आलंय। अकोला जिल्ह्यातल्या अकोट बाजार समितीच्या गोदामामध्ये सडत पडलेल्या हजारो क्विंटल ज्वारीचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं। त्यानंतर तहसील प्रशासन खडबडून जागा झालं आणि आता खराब झालेल्या ज्वारीवर फवारणी आणि सफाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सरकारी पातळीवर या ज्वारीच्या वितरणासंदर्भात निर्णयाला दिरंगाई होत असल्यानं राज्यभरातल्या गोदामांमधल्या उच्च दर्जाची ज्वारी सडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली जाते आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशन बिलला विरोध करत IMA तर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला। या चंद्रपुरातले 748 डॉक्टर सहभागी झालेत। संपामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी 3 तासांसाठी रुग्णालय बंद ठेवून जटपुरा चौकामध्ये धरणं आंदोलन केलं। या बिलच्या आधारे IMAवरच्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेल्या लोकांनी नियुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला।
MCI ही मॉडर्न मेडिसिनची नियामक स्वायत्त संस्था आहे. ती बरखास्त करत नॅशनल मेडिकल कमिशन नेमण्यात येणार आहे. त्याचा विरोध करत वर्ध्यातल्या डॉक्टरांनी आंदोलन करत संप पुकारला. यास निवेदन देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाईक रॅली काढण्यात आली. सरकारी एकाधिकार असणाऱ्या NMCची स्थापना लोकशाहीला गालबोट असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे मिळत नसल्यानं अक्कलकुवा तालुक्यामध्ये शिवसेनेनं रास्ता रोको केला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर आंदोलन करत शिवसेनेनं रास्ता रोको केला. या दुर्गम भागातले हजारो आदिवासी मजूर सहभागी झाले होते. मंजुरी मिळाली नाही तर 1 डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा पालकमंत्री जयकुमार यांना देण्यात आला. दरम्यान या रास्ता रोकोमुळे महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे तलाठी बेमुदत संपावर गेलेत. त्यापूर्वी करवीर तहसील कार्यालयासमोर या तलाठ्यांनी धरणं आंदोलन केलं. तलाठ्यांच्या संपामुळे गाव पातळीवरील सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय. ऑनलाईन सातबारासाठी आवश्यक सुविधा द्या, तलाठी सजाची फेररचना करा या मागण्या करण्यात आल्यात. त्या अनेक दिवसांपासून त्या मागण्या तशाच आहेत म्हणून हे आंदोलन केलं गेलं. सोलापूर महानगरपालिकेच्या मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. थकीत बिलं तात्काळ चुकवण्याच्या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. गेल्या 5 दिवसामध्ये मिळकत करापोटी पालिकेच्या तिजोरीत 17.5 कोटींचा भरणा झाला. त्यातून मक्तेदारांची बिलं मंजूर करावीत अशी मागणी करण्यात आली. मात्र पालिका आयुक्तांनी त्याला नकार दिल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. अहमदनगरच्या नेवास्यामध्ये रामदेव बाबांच्या पतंजली दूध उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर हे उपस्थित होते. देशात सध्या 90% काळा पैसा असून सरकारनं मोठ्या नोटा बंद केल्यानं काळा पैसा बाहेर येणार असल्याचं यावेळेस रामदेव बाबांनी सांगितलं. दरम्यान या कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी मंत्र्यांनाही योगासनाचे धडे दिले. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांना व्यासपीठावरच योगाभ्यास करताना पाहून उपस्थितांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं. पक्का निकला है, ये हार मानने वाला नहीं है. तो जो 2 मिनट ऐसे कर लेगा, पसीना आ गया ना माथे में, 2 मिनट ऐसे कर लेगा, उसका फेफड़ा मजबूत हो जाएगा. श्वास दमा, अस्थमा की बीमारी नहीं होगी. अकोला शहरातल्या खदान भागामध्ये 2 गटामध्ये सशस्त्र हाणामारी झाली. खदान परिसरातील जेतवन नगरामध्ये लहान मुलांच्या वादातून ही सशस्त्र हाणामारीची घटना घडली. या हाणामारीमध्ये 8 जण जखमी झालेत तर 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपुरात ATMमध्ये पैसे भरणाऱ्या 2 तरुणांची अफरातफर समोर आली आहे. लॉजिकल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतल्या या तरुणांनी ATMमध्ये पैसे टाकण्याचं काम करत असताना 17,95,000ची अफरातफर केली होती. पण 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर ATMमधली पैशांचा हिशोब लागत असताना ही अफरातफर उजेडात आली आणि या दोघांना अटक करण्यात आली. तीन वर्षापूर्वी 7 वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला वर्धा न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सिद्धार्थ बापूराव मेश्राम असं या आरोपीचं नाव आहे. दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे तपासून या आरोपीला आजन्म कारावास आणि 5,000चा दंडही ठोठावण्यात आला आहे. सांगली पोलिसांच्या मिरज उपविभाग कार्यालयातल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. जादूटोण्याच्या संशयावरून या चौघांनी आपल्याला लुबाडल्याची तक्रार एका महिलेने केली होती. या महिलेच्या तक्रारीची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यात अधिक तपास केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती मिळते. गुंतवणूकदारांना 15 कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी युटोपिया प्रकल्पाच्या संचालकांना रत्नागिरी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं मुंबईतून अटक केली आहे. हिल स्टेशनच्या धर्तीवर रत्नागिरीजवळ युटोपिया नावानं एका प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पासाठी अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र हा प्रकल्प यशस्वी न झाल्यानं गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. वर्ध्यातल्या ससुंद्रा गावामध्ये साहेबराव पाटमासे या व्यक्तीनं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. लोहार काम करणाऱ्या साहेबरावनं आर्थिक अडचणींमुळे निराश होऊन ही आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. तशी चिठ्ठीही त्यांना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली आहे.
सोलापुरातल्या माळशिरसमध्ये बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह सापडलेत. प्रकाश कोळेकर आणि पोपट मदने हे दोघंही 12 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. अकलूजच्या बाबरी पुलाजवळील नीरा कालव्यामध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले. कोळेकर हे मनसेच्या शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष होते. हे दोघंही मित्र दुचाकीवरून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते.